तुम्हाला माहिती आहे का, एका बाउलमध्ये 1 वाटी रवा टाकला, त्याच्यानंतर 2 चमचे दही टाकलं. दही थोडंसं आंबट पाहिजे म्हणजे नाश्ता आपला चांगला बनेल. 1 वाटी पाणी टाकून याला मिक्स करून घेतलं. पाणी कमी झालं म्हणून मी थोडंसं पाणी परत टाकून परत त्याला एकदा मिक्स करून घेतलं. हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर रवा फुलायसाठी याला रेस्टला ठेवून घ्यायचं. हे जोपर्यंत रेस्ट होत आहे तोपर्यंत मी इथे थोडंसं पाणी गरम करून घेतलं. याच्यामध्ये पालक टाकून घ्यायची. पालक आपल्याला ब्लांच करून घ्यायची आहे. ब्लांच करून झाल्यानंतर थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पालक टाकून घेतली. 2 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा आणि निंबू पिळून घ्यायचा. अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि एक याची पेस्ट तयार करून घ्यायची. पेस्ट तयार करून झाल्यानंतर ही पेस्ट आहे ना, आपण जे रेस्ट करायला ठेवला तर रवा त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. सगळी पेस्ट मी याच्यामध्ये टाकून घेते. परत आपल्याला याच्यामध्ये मीठ मी आधी टाकलं नव्हतं त्याच्यामुळे मीठ टाकून घेतलं आणि आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलं. इथे बघू शकता रंग खूप छान आलेला आहे. पॅनमध्ये 1च चमचा तेल टाकून घ्यायचं आणि हे तेल आहे ना थोडं पसरवून घ्यायचं आणि चमचाने हे बॅटर आहे ना, जसं तुम्हाला शेप पाहिजे तसं करू शकता. तुम्ही याचे मोठ्या-मोठ्या साईजमध्ये थालीपीठसारखे देखील करू शकता. तर इथे बघू शकता मुलांना आवडतं म्हणून मी असे छोटे-छोटे हे टाकून घेतले. याला चांगलं एक साईडनी शेकून घ्यायचं. झाल्यानंतर याला दुसऱ्या साईडनी पलटवून घ्यायचं. सगळे पलटवून झाले नंतर याच्यावर मी कॉर्न टाकून घेणार आहे. तुम्हाला वाटलंच ना तर बारीक चिरून घेतलेल्या भाज्या, सगळ्या भाज्या मिक्स करून देखील तुम्ही टाकू शकता. याच्यावर एक स्लाइस टमाटरचा टाकून घ्यायचा. जर आवडत असेल तर टाका. नंतर याच्यावर किसलेलं चीज टाकून घेतलं. जर चीज क्यूब नसेल ना तर चीज स्लाइस असेल ना ते देखील टाकून घेऊ शकता. तर बघू शकता 2 याच्यावर मी चीज स्लाइस टाकून घेतलं. वरून चिली फ्लेक्स टाकून घ्यायची आणि जो पिझ्झाचा मसाला असतो ना तो टाकून घ्यायचा आणि वरून थोडीशी मी इथे कोथिंबीर देखील टाकून घेतली. आता हे झाकून घ्यायचं म्हणजे चीज आपलं मेल्ट होईल. तर बघू शकता झाकून मी इथे होऊ दिलं आणि बघा मस्त असं टेम्पटिंग आणि अगदी बघता क्षणी खायची इच्छा होईल असं दिसतंय. तर मुलांना देखील हा नाश्ता खूप आवडेल. तुम्ही हा मुलांच्या टिफिनवर देखील बनवू शकता. तर मुलांना नेहमी तेच जर देऊन कंटाळा आला असेल ना तर हे एकदा नक्कीच ट्राय करून बघा. हेल्दी आणि मस्त असा नाश्ता आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.